10 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवगर्जना सभा पार पडणार आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण बघतोय या सभेची जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात या ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर जे आहे ते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा या सगळ्या सभेची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांना सुद्धा सभेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, मोठी तयारी जी आहे ते आपण शिवगर्जना सभेची करताय? बिलकुल विराट सभा होणार आहे उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तब या सभेतून होणार आहे। आत्तापर्यंतचा इतिहास आहे, या मैदानावर सभा झाल्यानंतर शहरात एक नवचैतन्य निर्माण होत असतं। शहराची एक अस्मिता जागृतीचं काम शिवसेना करत असते आणि शिवसेनेला विजय प्राप्त होत असतो। आता ज्या पद्धतीने तुम्ही हे मैदान बुक केलं होतं तर विरोधकांना असं वाटत होतं की कुणाची सभाच होणार नाही, म्हणजे विशेष करून संजय शिरसाट यांना असं वाटत होतं। शिरसाटांना सगळं माहिती आहे, आता बोलायला काहीतरी मुद्दे पाहिजे ना। त्यांना काही माहिती नाही की उद्धव साहेबांची सभा कशी होत असते, कोण करत असतं, लोक कोण आहेत, त्यांना काही माहिती नाही का? त्यांनी करा असं माझं तर त्यांना खरं तर खुलं आव्हान आहे, त्यांनी करावी ती सभा। हे स्टेज राहू देतो मी त्यांच्यासाठी। एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा आणि आमच्याच सगळ्या खुर्च्या सगळ्या व्यवस्था राहू देतो, तुम्ही फक्त भरवाव्या, एवढंच माझं त्यांना खुलं आव्हान आहे। सगळं राहू देतो मी, 1 रुपया खर्च नका करू, टोटल राहू देतो, तुम्ही घ्या फक्त सभा इथे। काल जी ठाकरे बंधूंची मुलाखत झाली त्यावरून ते असं माहीत की त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे। किती भ्रष्टाचाराचे आरोप आहे शिरसाटावर, आणि त्यांनी या विषयी बोलावं। ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी 200 कोटीचा आरोप केला होता, त्यांनी असं म्हटलंय की आता पराभव होत असताना असे आरोप समोर येत आहेत। कोण म्हणे? संजय शिरसाट। कोणावर आरोप केला होता? राज ठाकरेंनी 200 कोटी रुपये जमवून जे आहे ते सगळी निवडणूक लढवली जाते असं शिंदेंवर आरोप केला होता, त्या शिवसेनेवर आरोप केला होता। केलं नाही जात का? माझ्याकडे तर व्हिडिओ कोणाच्या घरी किती किती पैसे पोहोचले मुंबईचे दाखवू, माझ्याकडे व्हिडिओ दाखवतो मी जर 2-4 दिवसांनी, कुठून उचलले जातात आणि कुठं नेऊन ठेवले जातात, सगळी माहिती आहे आमच्याकडे शिंदेच्या लोकांची। सभेत व्हिडिओ दाखवला जाईल तो? असं नाही, माझ्याकडे माहिती आहे, उगाच बोलायला लावलं तर मग काय काढायला नका लावू, एवढंच माझं म्हणणं आहे। काल आपण ज्या पद्धतीने बघतोय इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता, त्यांनी थेट भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यावर आरोप केले होते। कलीम कुरेशी हा भाजपचाच हस्तक आहे, शिंदेचा आहे नाही मला नाही माहिती, पण भाजपचा 100% आहे। कारण विधानसभेला तो उभा होता पूर्व मतदार, कशासाठी उभा होता? भाजपला विजय सुकर व्हावा म्हणून। भाजपनेच पूर्णपणे त्यांना हे केलं। आता त्याचे अनधिकृत सगळे धंदे चालतात, गुटख्याचा धंदा चालतो त्याचा, रॉकेलचा चालत होता मोठा धंदा, हा कलीम कुरेशीचाच चालतो। याला सपोर्ट अतुल सावे करतात, खुलं आहे, एकदम खुलं आहे, एकदम ओपन आहे। मी आरोप करतो हा अतुल सावेंनी पाळलेला गुंड आहे कलीम कुरेशी, इम्तियाज जलीलचा आरोप चूक नाही आहे। आज जे आहे ते ओवेसीने सुद्धा मोठं शक्तीप्रदर्शन केलंय, पैदल यात्रा काढली। त्याचा पक्ष जे तो तयारी करतच असतो आणि त्यामुळे त्यांनी त्यांची तयारी केली असावी। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहरात ते टॉक शो करणार आहेत। जरा इथं येऊन शो करा म्हणा त्यांना मैदानावर। 4 भिंतीत टॉक शो काय करतात? भाजप 4 भिंतीतच राहणार दिसते असं एकंदर येणाऱ्या काळामध्ये। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी सगळ्यात मोठं मैदान घेतलं पाहिजे या शहरातलं आणि तिथं सभा केली पाहिजे। ते जे विकासाचं विजन आहे छत्रपती संभाजीनगर शहराचं ते सांगणार आहेत आज नागरिकांना, 90 ठिकाणी लाईव्ह करणार आहेत। पैसा आहे ना त्यांच्याकडे, आणि लोक येऊ शकत नाही इथं मैदानावर, ते लोक एकत्र नाही करू शकत, म्हणून अशा वेगवेगळ्या आयडिया लावू शकतात। काय विजन करणार आहे? इतके दिवस काय दिवे लावले? त्यांची सत्ता आता होती, आधी होती, काय दिवे लावले त्यांनी म्हणून आता लावणार आहे? निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते। ज्या पद्धतीनं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो होणार आहे, त्यांनी या मैदानावर येऊन जे आहे ते टॉक शो करावा असं आवाहन सुद्धा अंबादास दानवेंनी केले। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।